श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं. तर सकाळ मोठा खूप वेळ झालेला, त्यांना काय टिफिनच दिलेलं नाही. तर आता इथे फक्त मुलांचा टिफिन चालू आहे बनवायचा. तर भेंडी बनवते आणि तांदळाच्या भाकरी बनवायच्या, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तिथे तांदळाच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि भेंडी पण माझी तयार आहे ते बनवून. तर आज टिफिनला तांदळाच्याच भाकरी देणार आहे. नंतर दुपारी चवळीची भाजी बनवायची आहे. तरी बहिणीने गावावरून बघा चवळीचे शेंग असतात ना, त्याची भाजी आणलेली आहे, त्या पानांची. तर ही भाजी बनवायची आहे दुपारच्या जेवणासाठी. आधी किचनवरचं सगळं आवरून घेते, लादी भांडी सगळं करून घेते आणि मग नंतर ही भाजी बनवते. तर ते सगळं बघा येतं असंच पडलेलं आहे, सर्व करून काढून घेते सगळी भांडी बिंडी आणि मग नंतर भाजी बनवून घ्यायची. तर आता झाडू वगैरे ते मारून झालेलं आहे. लेकीचं काय चाललं आहे बघायचं, कारण प्लेटीचा आवाज आलेला. हां, नेहमीच वाजवलेली प्लेट, कारण प्लेट वाजवतो त्याला भूक लागलेली असली ना मग तो प्लेट वाजवतो त्याला, मग जेवण वगैरे द्यायचं. इथे गॅस वगैरे घासा घेतला आणि हे आहे ना, हे ग्लिटो आहे, डिमांडमध्ये भेटते, काय फ्री भेटतं. 160 रुपये 170 रुपयेपर्यंत 2 भेटतात. एकदम एक नंबर आहे, खूप छान आहे आणि भांडी वगैरे खूप छान निघतात. एकदम असे चकाक्यातच भांडी आहे. आता शिगडी ते घासून घेतले बघा, शिगडी किती क्लीन निघलेली आहे. तेलकट वगैरे काय असेल ते सर्व निघून जातं. आता हे झालेलं आवरून माझं काम वगैरे. आता भाजी बनवायला घेते. तर भांडी वगैरे घासायच्या आधीच मी भाजी वगैरे आहे ना धुवून ठेवलेली पाणी नितळायला. आता ह्याच्यामध्ये कांदा वगैरे घातलेला आहे, मिरची, थोडासा लसूण घातलेला आहे आणि मुगाची डाळ घातलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट. एक नंबर भाजी बनते ही. आम्ही पहिली भाजी अशी म्हणजे गावी होतो तेव्हा खायचो ही भाजी चवळीच्या पानाची. तर लकी बघा मस्त झोपलेलं आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे. आता सर्व काम उरकले. मी परवा दिवशी दोडके आणलेले ना, ह्या दोडक्याची उद्या चटणी बनवायची. टोमॅटोची चटणी असते ना, हिरव्या टोमॅटोमध्ये दोडके घालून चटणी बनवायची आहे. तर सर्व आवरल्यानंतर दिवसभर बसले मशीनवरती. तर 6 गाऊन होते आणि 2 बेडशीट होते, ते करून घेतलेत. 2 ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत. तर दिवसभर माझं कामाचं रुटीन चालूच होतं. लॉंग व्हिडिओ काय मोठा असा करता येत नाही. मग नंतर काम वगैरे झाल्यावर चाय वगैरे पिलं, मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर लगेच ते संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी पीठ मळलेलं आहे आणि काळ्या पोट्याचं कालवण करायचं. ते 40 रुपये पाव मला पावटे भेटलेले. तर आता डायरेक्ट मी कुकरला लावणार आहे आणि चपाती बनवून घेणार आहे. डायरेक्ट कुकरला 4 शिट्ट्या दिल्या की नाही छान बनतं काळ्या पोट्याचं कालवण. आणि आमचं सांगली स्पेशल आहे. आता चपात्या वगैरे करून झालेल्या आहे तिथे आणि कुकरमध्ये भाजी पण आपली शिजते. संध्याकाळची स्वयंपाक आहे, कारण सकाळी तांदळाच्या भाकरी केलेली म्हटल्यावर संध्याकाळी चपात्या बनवल्या. कारण एक टाईम आम्ही सकाळच्या चपात्या बनवतो आणि रात्रीच्या भाकरी बनवतो. आता सकाळी भाकरी होती म्हटल्यावर संध्याकाळच्या स्वयंपाकात चपाती बनवली. तर आता तिथे भात पण साईडला घातलेला आहे. भांडी वगैरे स्वयंपाकाची घासून घेतली आणि कुकरमधनं भाजी कालवण साईडला टोपात काढून घेतलं. म्हणजे हातात सर्व काम आता उरकलेलं. नंतर जेव्हा बसते तेवढीच आपली 4 ताटं निघतील, तेवढीच घासून ठेवायची. असं बघा किचन स्वच्छ झालं किती छान वाटतं. चिकडी वगैरे मस्त अशी पुसून घेतलेलं आहे सगळं स्वच्छ. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू उद्याच्या व्हिडिओ.